साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रविवारी आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शिवस्मारक येथे विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महापौर श्रीकांचना यन्नम, आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मपाल माशाळकर, रिपाईचे नेते अजित गायकवाड, राजकुमार हंचाटे, राजेंद्र दासरी, राजेंद्र सिंह लोखंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले। पण त्यांनी जे काम केलं त्यांचा वसा आपण पुढे चालवलं, पुढे आलो का? किती जण आलो, किती दिवस सावित्रीबाईचं नावच घ्यायचं आपण? हाही प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे। आज सावित्रीबाईचं हे आहे म्हणून बोलतोय मी, त्यांचं नाव घेतो। आज समजा ते नसतं तर मी नाव सुद्धा घेतलं नसतं त्यांचं, कारण की परिस्थिती जिची विचित्र आहे। गृहिणीचा भाग वेगळा, बाहेरच्या दबावामुळे गृहिणी मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही, हेही तेवढंच खरं। पण प्राध्यापक म्हणा, शिक्षक म्हणा, प्राध्यापक म्हणा, त्यांच्याकडे शिक्षणाकडे लक्ष देण्याची जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे, ते सुद्धा किती लक्ष देतात की त्याच्यामुळे आपण शिक्षणाचा हात बोलावा अशी स्थिती आहे। माझी एवढीच इच्छा आहे, म्हणजे हा ज्याला म्हणतात ना दुग्ध शर्करा योग जसा म्हणतात तसा हा आजचा दिवस आहे। 10-11 वर्ष झालं आधार संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो। गेल्या 7-8 वर्षाखाली, 5-7 वर्षाखाली मला वाटतंय या संस्थेच्या वतीनं समाज संघटक म्हणून मला या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार भेटला होता। आणि माझी एक संस्था आहे, बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेने जे मला पारितोषिक दिलं होतं, सन्मान केला होता, त्याच माध्यमातून आणि त्या धर्तीवर आज माझ्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या संघटनेत कमीत कमी 2-3 हजार मुलं आहेत सोलापूर शहरात, ते सांगाल फक्त। आणि जिल्ह्यातून ऑल जिल्ह्यात देखील ह्या पद्धतीने नाव झालंय। आज आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्राध्यापक धम्मपाल माशाळकर हे मग बौद्ध धर्माचे काम असेल, धार्मिक काम असेल, सामाजिक काम असेल, शैक्षणिक असेल, आणि यानंतर आता तरी फिल्म सिटीमध्ये देखील गेले। म्हणजे धम्मपाल सरांकडे बघितलं की त्यांच्या अंगात सर्व प्रकारचे गुण आणि सर्व कला क्षेत्रापासून ते शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची त्यांची धमक आहे। माझी आई जाऊन आता सर सांगितले की त्यांची आई गेलेली, माझी आई गेलेली आहे कोरोनाच्या ह्याच्यात। आम्ही दुःखातून वर आलेलो आहे आणि त्यात सर घरी आले आणि म्हणाले की ताई तुमची निवड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासाठी झालेली आहे। त्यावेळेस सरांना मी म्हटलं, सर मी या योग्यतेची नाही, कारण माझं जे काही करते ते माझे मिस्टर अजित भाऊ गायकवाड करतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे समाजकार्य करते। या सगळ्यांचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याला जातं। मी हे जे काय बोलते त्यामध्ये पूर्णतः खरं बोलते मी, कारण मी प्रत्येक गोष्ट इथं आल्यानंतर शिकलेली आहे। माझ्या माहेरी मी फक्त शिक्षण घेतलं आणि शिक्षणाच्या पुढचे जे काही आहे ते माझे सासरे आणि माझे दीर यांनी केलेलं आहे। आणि यात माझ्या सासूचा सगळ्यात जास्त सहवास आहे, कारण प्रत्येक गोष्ट करताना माझ्या सासूने मला प्रत्येक वेळेस म्हटलेले, मुलांची चिंता करू नकोस, मी आहे। आणि ते जे बळ आहे ते मला मिळालेलं आहे आणि ते ऐकून मी प्रत्येक गोष्ट करताना माझ्या मुली दोन्हीही घरी सोडून निवांतपणे जात होते। माझ्या जावा, माझे सासू यांनी सगळ्यांनी मला पूर्णपणे हातभार लावलेला आहे। त्यामुळे मी आता या स्टेजवरती आणि माईकवरती बोलू शकते त्यांच्यामुळेच। कारण प्रत्येक, आता आपण म्हणतो सावित्रीबाई शिकली म्हणून आपण शिकलोय, सावित्रीबाई शिकल्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले। कारण प्रत्येक महिलेच्या मागे एक स्त्री ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस तिचा नवरा तिच्या बरोबर असतो। सावित्रीबाई शिक्षणासाठी जर पुढे आले असेल तर ज्योतिबा त्यांच्या बरोबर होते, म्हणून सावित्रीबाई शिकलेल्या आहेत आणि आपल्याला शिकवलेलं आहे।